नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी फराळी रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी करंजी। तर करंजी बनवताना ती खुसखुशीत व्हावी, तिचं आवरण मऊ पडू नये, त्याचप्रमाणे सारण भरपूर काळ कसं टिकवायचं, सारण करण्यापासून ते करंजी तळण्यापर्यंतच्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे करंजी बनवताना कुठल्या चुका करू नयेत हेही मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। नेहमीप्रमाणे आजची आपली रेसिपी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत शेअर केलेली आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात। सारणासाठी 1 वाटी बारीक किसणीने किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। याऐवजी बाजारामध्ये मिळतं ते डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा किस जो आहे तोही या ठिकाणी वापरू शकतो। आता खोबरं भाजून घेण्याचं कारण असं की बऱ्याचदा काय होतं, करंजी जास्त दिवस जर आपण बनवून ठेवणार असेल तर ती खौट होण्याची शक्यता असते। त्यासाठी खोबरं जर भाजून घेतलं तर त्यातला तेलकटपणा जो आहे तो कमी होतो आणि खोबरं अजिबात खौट होत नाही आणि करंजी भरपूर दिवस टिकते। परंतु खोबरं भाजताना त्याचा कलर न चेंज करता फक्त मंद आचेवरती ते कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटानंतर मी खोबरं भाजलं की नाही हे चेक करून घेतलं। तुम्ही बघू शकता गरम झालेलं आहे, हाताला चटका सोसवतंय इतकं खोबरं गरम झालं की लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। जर जास्त खोबरं भाजलं तर त्याचा थोडासा करपट वास जो आहे किंवा जळकट वास जो आहे तो करंजीला येतो आणि ती खाण्यासाठी हवी तितकी टेस्टी लागत नाही। आता भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा खसखस घालून घेतलेली आहे। खसखस ही आवर्जून पारंपरिक पद्धतीने ज्यावेळी आपण करंजी बनवतो त्यामध्ये घातली जाते। तर त्यामागचं कारण असं आहे की दिवाळी ही थंडीच्या दिवसामध्ये येते आणि खसखस ही गरम असते, शरीराला ऊर्जा देते, म्हणून या ठिकाणी खसखस ही करंजीमध्ये वापरली जात होती। त्यानंतर 1 चमचा तीळ घालून घेतलेले आहे। तीळ हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असतील तर नाही घातले तरीही चालेल, परंतु सध्या सगळीकडे वातावरणामध्ये गारवा आहे आणि मग अशा वेळी असे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचा नक्कीच आपल्या शरीराला फायदा होतो, म्हणून मी ह्या दोन्ही पदार्थांचा वापर केलेला आहे। खसखस आणि तीळ देखील 1 मिनिटभर फक्त भाजून घेतलेले आहे, अजिबात कलर चेंज न करता हे दोन्ही भाजून घेतले। आता लगेचच ते ताटामध्ये काढून घेऊयात। आता या ठिकाणी काजू, बदाम आणि मनुका घेतलेला आहे। तर काजूचं प्रमाण हे मी कमी ठेवलेलं आहे आणि बदामाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। मनुका सोडला तर बदाम, काजू हे आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा चारोळे मी घालून घेतलेले आहे। चारोळे हे मिनिटभर बदाम आणि काजू भाजून झाले की मग मी घालून घेतलेले आहे, कारण ते लवकर जळण्याची शक्यता असते, म्हणून मी ते थोडेसे नंतर घातलेले आहेत। आता यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून पुन्हा 1 मिनिटभर सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्सही छान भाजून झालेले आहे, आता तेही ताटामध्ये काढून घेऊया। आता लगेचच करंजीसाठी लागणारा रवा भाजून घेऊयात। त्यासाठी रवा हा बारीक असावा किंवा 0 साईजचा रवा या ठिकाणी घ्यायचा आहे, कारण यामुळे काय होतं, रवा एकतर व्यवस्थित भाजला जातो, दुसरं म्हणजे बारीक रवा असेल तर खाताना करंजी टचटच लागत नाही आणि करंजी फुटण्याचे चान्सेस देखील कमी असतात। 1 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी रवा मी घेतलेला आहे। या ठिकाणी रव्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर रवा भाजताना सुरुवातीला 1 मिनिटभर रवा तूप न घालता मंद आचेवरती कंटिन्यू हलवून घेत भाजून घ्यायचा आहे। यामुळे रव्यामध्ये असणारं मॉइश्चर जे आहे ते कमी होतं, रवा हा बऱ्याच दिवस टिकतो आणि पटकन भाजला जातो। यासाठी सुरुवातीच्या 1 मिनिटभर तूप न घालता रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे।
करंजी बनवताना ज्यावेळी आपण रवा भाजतो त्यावेळी त्यामध्ये साजूक तुपाचा वापर देखील आपल्याला कमी करायचा आहे, कारण साजूक तूप जर जास्त घातलं तर सारण हे तेलकट होतं किंवा तुप्पट होतं. त्यामुळे एकतर करंजी व्यवस्थित भरली जात नाही आणि दुसरं म्हणजे करंजी पटकन मऊ पडते. यासाठी अगदी कमी तुपावरती मंद आचेवरती छान रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना जोपर्यंत रव्याचा छान वास येत नाही तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी रव्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही. मंद आचेवरती रवा भाजल्यामुळे एक तर करंजी भरपूर दिवस टिकते आणि खाताना रवा कच्चा लागत नाही. तर साधारणतः 5 मिनटं झालेले आहे. रवा छान भाजलेला आहे. अजिबात रव्याचा कलर चेंज न करता वास येईपर्यंत रवा छान भाजून घेतलेला आहे. तर रवा देखील ताटामध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने बाखूर किंवा करंजीच्या सारणासाठी लागणारं सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. हे सगळं साहित्य थंड झालं की मग यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत. तर तयार झालेलं हे सारण थंड होईपर्यंत अर्धा ते पाऊण तास लागतो. मग तोपर्यंत पीठ मळून घेऊयात, जेणेकरून सारण थंड होईपर्यंत पीठ देखील चांगलं भिजून निघेल. सारण आणि पीठ हे दोन्ही एका प्रमाणात किंवा समप्रमाणात व्हावे यासाठी जेवढं आपण खोबरं घेतलेलं होतं तेवढंच मैदा घ्यायचा आहे. तर 1 वाटी मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घालून घेतलेला आहे. रव्यामुळे करंजी छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 3 चमचे कडकडीत धूर निघेपर्यंत गरम केलेलं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुपाचाही मोहन या ठिकाणी तुम्ही घालून घेऊ शकता. आता मोहन हे गरम असल्यामुळे लगेचच आपण त्यामध्ये हात घालू शकत नाही, म्हणून चमच्याने थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि मग हाताने सगळं व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं. तर या ठिकाणी पिठाचा मुटका जो आहे तो सहजपणे होत आहे. याचा अर्थ आपलं मोहन जे आहे ते अगदी व्यवस्थित किंवा परफेक्ट झालेलं आहे. या ठिकाणी तेलाचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं. तेल जर जास्त झालं तर करंजी मऊ पडते आणि तेल पिण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तेलाचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे. आता ते एक 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवून भिजत घालून घेऊयात. तर या ठिकाणी अर्धा तास झाला आहे आणि सारण देखील छान थंड झालेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या सारणामध्ये चवीसाठी अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. जर जायफळ असेल तर 2 चिमूट एवढं जायफळ देखील यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता. आता यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी घरी दळलेली पिठी साखर घेतलेली आहे, कारण विकतच्या पिठी साखरेला एक वेगळा फ्लेवर असतो. थोडी थोडी करून यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सगळं सारण जे आहे ते हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे पदार्थ हे साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात आपलं सारण जे आहे ते चिकट किंवा घट्ट झालेलं नाही. अगदी मोकळं सळसळीत असं सारण या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. तयार झालेलं हे सारण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून महिनाभर फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे. पीठही छान भिजलेलं आहे. आता लगेचच करंजी तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी पीठ बघा अगदी परफेक्ट घट्ट झालेलं आहे. रव्याने जेवढं पाहिजे तेवढं पाणी शोषून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट असं पीठ या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता लगेचच करंजी तयार करून घेऊयात. मळलेल्या पिठातून पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आहे. तो हातावरती व्यवस्थित मऊ करून घ्यायचा. त्यानंतर सुक्या मैद्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि मग याची पुरी लाटून घ्यायची आहे. तर करंजीचं आवरण हे खुसखुशीत व्हावं यासाठी पुरी ही पातळ असणं खूप महत्त्वाचं असतं. जेवढी पुरी पातळ तितकी करंजी खुसखुशीत होते. पुरी जर जाड असेल तर करंजी ही पटकन मऊ पडते आणि तेलही पिण्याची शक्यता असते. त्यासाठी जेवढी शक्य होईल तेवढी पुरी जी आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे. या पद्धतीचा करंजीचा साचा आपल्याला बाजारामध्ये सहज मिळतो. या पद्धतीने साच्यावरती तयार केलेली पोळी घालून घ्यायची आहे आणि मग यावरती तयार केलेलं सारण हे घालून घ्यायचं आहे.
तर करंजी छान टम्म फुगावी आणि छान दिसावी यासाठी मी साधारणतः 2.5 चमचे इतकं सारण एका करंजीमध्ये भरून आता या ठिकाणी मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून करंजीच्या कडेला पाणी लावलं तर दोन्हीही बाजू ज्या आहेत त्या व्यवस्थित चिटकल्या जातील. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर या ठिकाणी करू शकता, परंतु दूध जर वापरलं तर करंजी पटकन खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी मी या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे साच्यामध्ये करंजी जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि साईडला ज्या दात्र्या असतात त्यांनी व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून करंजी सहजपणे कट होईल. तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी करंजी तयार झालेली आहे. याच पद्धतीने बाकीच्या देखील करंज्या आपण तयार करून घेऊयात. सगळ्या करंज्या एकदम न करता 5-6 करंज्या मी करून घेतलेल्या आहेत. आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये एक एक करून करंज्या घालून घ्यायच्या आहे. एका वेळी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या ह्या सोडून घ्यायच्या आहे. एक साईड पूर्णपणे तळली गेली की मग दुसरी साईड आपल्याला पलटवून घ्यायची. करंजी बघ कशी गुबगुबीत फुगलेली आहे आणि त्याच्यावरती छान असे फोड आलेले आहे. या पद्धतीने फोड आले की समजायचं आपली करंजी छान खुसखुशी तयार झालेली आहे. आता ह्या करंज्या दोन्ही साईडने व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. बनवलेल्या सारणामध्ये साधारणतः 15 ते 16 करंज्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणासह मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.